नमस्कार. सनशाईन इन्फोटेकमध्ये आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाचा आहे. आमच्याकडे मतदार यादी सॉफ्टवेअर, मतदार स्लिप प्रिंटिंग सॉफ्टवेअर आणि मोबाईलमध्ये नाव शोधण्याचे सॉफ्टवेअर मिळेल. आणि आता अंतिम मतदार यादी ही बदलली आहे. कारण की आता बूथनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. बूथनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यामुळे अगोदर जो मतदार यादीमध्ये अनुक्रमांक होता, तर तो अनुक्रमांक आता बदलला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी ही मतदानाच्या दिवशी उपयोगात येणार नाही. तर आता बूथनिहाय मतदार यादी आल्यामुळे तुम्हाला बूथनिहाय यादी ही आडनावानुसार घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर वोटर स्लिप प्रिंटिंग करायच्या असतील अशा प्रकारच्या, तर या अशा प्रकारच्या वोटर स्लिप तुम्ही मतदारांना देण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, अशा प्रकारची जर तुमची नगराध्यक्ष पदासोबतची डिझाइन असेल, तर ही अशा प्रकारची डिझाइन तयार करायची आहे किंवा इंडिव्हिज्युअल जर तुम्ही असाल, तर अशा प्रकारे तुम्हाला डिझाइन तयार करून घ्यायची आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे सॉफ्टवेअर देणार आहोत. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या प्रिंटिंग करू शकता. ही यादी जी आहे, ही आडनावानुसार यादी आहे. बूथनिहाय की ज्यामध्ये मतदाराचा बूथ कुठे आहे, हे शोधण्यासाठी तुम्हाला सोपे जाईल. त्याचनुसार तुम्हाला नावे वगैरे लिहायची असल्यास, मतदारांचे मोबाईल नंबर वगैरे लिहायचे असल्यास, तशा प्रकारे सुद्धा यादी तुम्हाला या ठिकाणाहून मिळेल. वोटर स्लिप प्रिंट तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, A4 मध्ये 4, A4 मध्ये 6 किंवा A4 मध्ये 8 जी वोटर स्लिप तयार करायची आहे, त्याला राइट क्लिक करून डिझाइन व्ह्यूला क्लिक करायचं आहे. डिझाइन व्ह्यूला क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला जर हा प्रॉपर्टी शीट विंडो नसेल, तर या डिझाइनला क्लिक करून राइट क्लिक करून प्रॉपर्टीजला क्लिक करायचे आहे. आल्यानंतर या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये इथे 4 टॅब आहेत. या 4 पैकी फॉर्मॅटमध्ये पिक्चरला क्लिक करायचे आहे. पिक्चरला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो डिझाइन बनवलेली आहे, ती डिझाइन इथे सिलेक्ट करायची आहे व इथे ओके करायचं आहे. त्यानंतर या A4 = 4 म्हणजे तुम्ही जी केलेलं आहे डिझाइन, त्याला राइट क्लिक करून प्रिंट प्रिव्ह्यू करायचे आहे. तर अशा प्रकारे तुमच्या सर्व वोटर स्लिप तयार होतील. जर इथे तुम्ही सिलेक्ट केलेल्या वोटर स्लिप A4 मध्ये 4 असतील आणि जर 2च दिसत असतील, तर पेज सेटअपला क्लिक करून इथे जी टॉप मार्जिन आहे, ती 0 करायची आहे आणि बॉटम मार्जिन जी आहे, ती पण 0 करायची आहे. टॉप मार्जिन 0 आणि बॉटम मार्जिन 0 करायची आहे आणि ओके करायचं आहे. अशा प्रकारे तयार झाल्यानंतर तुम्ही याची PDF बनवू शकता. PDF बनवण्यासाठी Microsoft प्रिंट टू PDF याला क्लिक करायचे आहे आणि तुम्ही इथे ओके करू शकता किंवा डायरेक्टली जर प्रिंटआउट द्यायची असेल, तर तुम्ही प्रिंटला क्लिक करून डायरेक्टली तुमचे जे प्रिंटर आहे, त्या प्रिंटरला प्रिंट देऊ शकता. हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तुम्हाला मिळेल. अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क साधावा. धन्यवाद.